माझे 100% देऊन सुद्धा रिलेशनशिप नीट टिकतच नाहीये, समोरची व्यक्ती सोडून जाते किंवा अशी वागते की मला सोडून द्यावं लागतं. लग्नाच्या बाबतीत सुद्धा सगळं छान जुळून येतं आणि अचानक स्थळ कॅन्सल होतं, प्रॉब्लेम्स येतात. हे सगळं का सुरू आहे? या प्रश्नाचं उत्तर तुम्हालाही पडलं असेल ना, की नजर लागते काय, नेमकं काय होतंय? सो मी वेगवेगळी उत्तरं तुम्हाला दिली आहेत, पण आज ज्योतिषशास्त्रानुसार मी तुम्हाला उत्तर देणार आहे. यामध्ये तुमची काहीच चूक नाहीये. चूक आहे केतूची. म्हणजेच की आपल्या कुंडलीमध्ये तुम्ही कुंडली बघितली असेल, सो तिथे वेगवेगळे हाऊसेस असतात. ओके, सो 7th हाऊस जो असतो तो रिलेशनशिप लग्नाचा असतो. तिथे जर का केतू बसला असेल तर हे प्रॉब्लेम्स डिटॅचमेंटचे खूप वाढतात आणि 1.5-2 वर्ष तर तो एका हाऊसमध्ये बसतो. सो तेव्हा तिथे पर्टिक्युलर तसे प्रॉब्लेम्स होतात. सो 7th हाऊस याचा आहे, त्यामुळे असे प्रॉब्लेम्स होतात. जोपर्यंत तो ट्रान्झिट करत नाही दुसऱ्या हाऊसमध्ये तोपर्यंत हे असंच चालू राहणार आहे. सो आता स्वतःला कमी नका समजू. जो काही प्रॉब्लेम आहे तो त्या केतूचा आहे. सो इट्स ओके. हे खरं उत्तर आहे बरं का, विश्वास ठेवा.